निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील निफाड फाटा रवींद्र सायकल समोर शिवकृपा डेअरी अँड बेकरी स्वीट कॉर्नर या नवीन दुकानाचा भव्य उद्घाटन सोहळा बुधवार दिनांक 11 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। या दुकानाचे उद्घाटन श्री श्री महंत दिगंबर गिरीजी महाराज अण्णाबाबा सोनेवाडी बुद्रुक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी दुकानाचे संचालक भास्कर मधुकर भोज व बाळासाहेब मधुकर भोज यांनी उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केले। कार्यक्रमाला मातेरेवाडी गावचे माजी सरपंच दत्तात्रय बबनराव गटकळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी दीपक आथेरे, योगेश आथेरे, रामदास पगार, प्रतीक पगार, भाऊसाहेब आहेर, बाबा गटकळ, किशोर दुगजे, अनिल जाधव, भूषण दुगजे, नारायण शेळके आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। तसेच महिला मंडळींमध्ये सौ सोनाली बाळासाहेब भोज, सौ वैशाली भास्कर भोज, सौ सुनीता भगवान भोज, सौ संगीता संतोष भोज, सौ मनीषा दीपक आथरे, वनिता योगेश आथरे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते। निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत निफाड फाटा रवींद्र सायकल समोर या ठिकाणी हे दुकान सुरू झाले असून येथे डेअरी, बेकरी व विविध गोड पदार्थ उपलब्ध असणार आहे। शुद्धता हीच आमची ओळख या ब्रीद वाक्यासह ग्राहकांना दर्जेदार व ताजे पदार्थ देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आलाय। पिंपळगावकरांना माझी विनंती आहे की घरगुती पद्धतीने तयार केलेले पदार्थ, दूध असो किंवा खवा असो, दही असो, तूप असो, या सर्व उत्कृष्ट दर्जाच्या गोष्टी आहे ज्या आमच्या भावांनी घरगुती तयार केलेले आहे आणि गोठा पण आपला घरचाच आहे। त्याच्यामुळे एकदम खात्रीशीर तुम्हाला प्रोडक्ट असो किंवा दूध असो ते मिळणार आहे। आता आमचे बंधू जवळपास 2 ते 3 वर्षापासून पिंपळगावमध्ये कंटिन्यू प्रत्येक नागरिकाला दूध देत आहे आणि ग्राहकांची पण आवडती आहे, पसंती यांच्या घरच्या दुधाला। त्यामुळे आता जे निर्णय घेतलेला यांनी पदार्थांमध्ये उतरण्याचा, तर त्याच्यासाठी पण पिंपळगावकरांनी त्यांना सहकार्य करावे अशी माझी विनंती राहील। आणि सध्याचं डुप्लिकेशन बघता हे एकदम शुद्ध पद्धतीने शुद्ध दुधापासून, कारण घरी आपल्या दुधाचं मशीन आहे त्यामुळे कुठलाही मानवी स्पर्श त्या दुधाला होत नाही आणि अतिशय सुंदर अशी चव त्या दुधाची आहे। क्वालिटी पण उत्तम आहे आणि स्वच्छता ही आपण ठेवतोच। त्यामुळे तुम्ही पिंपळगावकरांना माझी असं विनंती आहे की आरोग्यमय आपल्याला जीवन जगण्यासाठी आरोग्यमय दुधाची पदार्थांची गरज नक्कीच असते। त्यामुळे इथल्या पदार्थांना तुम्ही नक्की आवर्जून एकदा चव घ्या, इथल्या पदार्थांची तुम्हाला नक्की आवडेल आणि सहकार्य करा आमच्या नवीन व्यवसायासाठी। धन्यवाद। नमस्कार। नवीन व्यावसायिक मातेरेवाडी गावचे रहिवासी भोज बंधू यांनी नवीनच शिवकृपा नावाने बेकरी व्यवसाय हा पिंपळगाव नगरीत चालू केलेला आहे। तरी त्यांच्याकडून बरेचसे दूध उत्पादक घरच्या गायींच्या दुधापासून बनवलेले ते बरेचसे उत्पादक आज तुमच्या पिंपळगाव नगरीमध्ये सादर करणार आहेत। तरी ते 2 वर्षापासून साधारण पिंपळगावमध्ये स्वतःचा दूध व्यवसाय करत आहेत। तरी त्यांना सर्वांनी भरभरून प्रोत्साहन द्यावे, भरभरून त्यांच्याकडच्या बेकरी व्यवसायातली जे स्वतः बनवलेले जे हे आपले प्रोडक्ट असतील ते घेण्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। मी मातेरेवाडीतील रहिवासी असून गेल्या 7 ते 10 वर्षापासून मी दुग्ध व्यवसाय करीत होतो। पहिले दूध मी डेअरीमध्ये टाकीत होतो। डेअरीमध्ये जनावरांचा खर्च काहीच निघत नव्हतं, त्यामुळे मी निर्णय घेतला मी आपण दूध घेऊन शहरात जायचं। शहरात पिंपळगाव या ठिकाणी 2 वर्षापासून दूध देत होतो। प्रत्येक घरोघरी जाऊन त्या ठिकाणी प्रत्येकाच्या दारी जाऊन त्यांचे दूध देत होतो। दूध दिल्यानंतर त्यांचं असं झालं की तुम्ही प्रोडक्ट द्या, आम्हाला पनीर द्या, खवा द्या, पेढे द्या, लस्सी, असे श्रीखंड काही पण द्या, बनवा, तुमचे स्वतःचे प्रोडक्ट बनवा। कारण मार्केटमध्ये इतके डुप्लिकेशन झालं आहे का त्याला माफ नाही। तर तुमचं स्वतःचं दूध येतं, तुम्ही स्वतःचं प्रोडक्ट बनवा। तर ते प्रोडक्ट बनवण्यासाठी आम्ही 4 दिवसासाठी पुणे इथे शिक्षण घेण्यासाठी गेलो। तर ज्ञानसुंदरी याच्यामध्ये आम्ही शिक्षण घेतलं। त्याच्यानंतर आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर मग पिंपळगावमध्ये जागा कुठं बघावं, तर मग एक छोटीशी जागा म्हणून भेटली आम्हाला। त्या ठिकाणी आम्ही चालू करण्याचा प्रयत्न केला। योग्य ती जागा पॉईंटवर थोडी मिळाली, पण कमी जागेच्या अभावी आम्ही सगळं काही लगेच चालू केलं नाही। पण 1 ते 2 दिवसाच्या आत सगळे प्रोडक्ट आम्ही तयार करून विक्रीसाठी देणार आहे। त्याबद्दल सर्वांनी आम्हाला सहकार्य करावा। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।